नमस्कार. प्रथम ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रामध्ये एक क्लेशदायक घटना घडलेली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक लेखक आहेत गोविंद पानसरे आणि प्रकाशक आहेत प्रशांत अंबी. यांना पुस्तकाचं टायटल शिवाजी कोण होता हे ऐकून बुलढाण्याचे आमदार, गुंड प्रवृत्तीचे आमदार, त्यांना सत्तेचा माज असलेले असे हे आमदार यांनी आज आई बहिणींवरती आवारच्या भाषेत शिवीगाळ केली. प्रथम या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. कुलवाडी भूषण, रयतेचे राजे, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील तमाम जाती धर्मातील सर्वांनाच आदर आहे. परंतु शिवाजी महाराजांच्यावरती गोविंद पानसरे साहेबांनी 1988 साली लिहिलेलं हे पुस्तक जर संजय गायकवाड साहेबांनी जर वाचलं असतं तर आज अशी भाषा वापरण्याची त्यांनी हिंमत केली नसती. चळवळीतील कार्यकर्ते, युवा पिढीचं मन, मस्तक, मेंदू सशक्त करणारे हे पुस्तक प्रत्येकाने एकदा वाचलं पाहिजे. पुस्तकाचं टायटल आहे शिवाजी कोण होता. एकेरी भाषण असून शिवाजी महाराजांना आदरच दिलेला आहे आणि फक्त शिव्या देण्यासाठी त्यांची जीभ चवताळलेली असते. मी तुला पानसरेंच्या घरी पाठवेन, मी तुला तुझं बघ काय करतो ते, या अशा घाणेरड्या शिव्या, आई बहिणींवरती घाणेरड्या शिव्या देणारे एका आमदाराला शोभत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, एक संवेदनशील व्यक्ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती करेन की अशा आमदाराला ताबडतोब याचा राजीनामा घ्यावा आणि याची हकालपट्टी करावी. कारण राज्यामध्ये असंस्कृतपणाचं प्रचंड प्रमाणात थैमान घालत अशा संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्ती करत असतील तर येणाऱ्या पिढीला तुम्ही कोणता आदर्श देणार, कोणता मार्ग दाखवणार. आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने संजय गायकवाड यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा आणि यांना पदमुक्त करावं आणि यांना जनतेला शिव्या आणि मारामारी करण्यासाठी मोकळं सोडावं असे आम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा ओबीसी जनतेच्या वतीने, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध निषेध निषेध. आणि हे आमदार महोदय नेमके काय म्हणाले ते क्लिप तुम्ही जरूर ऐका. एकदम तुमच्यासुद्धा तळपायाच्या एक मस्तकाला जाईल एवढं क्लेशदायक संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीने आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांचा जाहीर निषेध. धन्यवाद. हॅलो, हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोला? आमदार संजय गायकवाड बोलतो बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडं आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे, गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाही आहे. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असं प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे, मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग ते सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं.
आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये आणि मग तो शिवाजी कोणाचा हे हा का आदर आहे का? अहो, जी हे शिवाजी महाराजांच्या नावातलं जी हे आदरार्थीच आहे तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी नाही आदरार्थी आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचं लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शाळपण शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारी साले हरामखोरा. तुम्ही आता तू धमक्या कधी देऊ नका मला. दिसला ए बार खाऊ, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित नीट बोल. त्या मायाची गांड होती या शिवाजी महाराजचा मायाचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस काय सुतमारीच्या? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतो, तू? तुम्ही बारकोट व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू आरामखोरा. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी मारत सुद्धा. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तो तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडनं आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसऱ्याला भेटायला वर जाय. हा पानसऱ्याला भेटायला वर जाय मग. नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे हरामखोरा, तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणा कणात शिवाजी महाराज आहे. हा, तुम्ही वाचून घ्या पुस्तक. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? ती माय धावडणार आहे. बर. हा, आणखीन काही? हा, आणखीन काही? आणखीन काय नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असतं असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही, घ्या आणखीन जरा. सांग, आणखीन सांग काय करायचं तो? तेच मला पण शिव्या येतात. हा, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे सुतमारीच्या जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, व्यवस्थित बोला. तेव्हा साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. त्या मायानं दूध पाजला असं ना, तू सांग बघ कुठे यायचं ते. नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा, आणि इंग्रजच्या मायची गांड जो, त्या मायचा खोदा जो, त्या बायकोची गांड जो, त्या छिनालच्या. तेच आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा जरा तू वाचायचे देऊन कष्ट घे. पाय त्या मायच्या खोदात खातो तिकडे येऊन मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. हा? त्या मायाचा टन्ना जाऊ, त्या राजाचा अपमान करतो का छिनालच्या तू? अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो. सांगतो रे छिनाळ राणच्या हॅलो, पुतळ्याची अवलाद छिनालच्या? तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साले आराम करावं. तुमच्यासारख्या लोकांमुळे मग त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायचे जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा आणि शिव्या टाकला. दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायचे जरा कष्ट घ्या. हो, तू कळलं का? शिकू आम्हाला वाचना काय? साला तू पुऱ्या पण- शिवाजी महाराज तू पण समयामध्ये आहे ना. इतिहास बदलून करून टाकला तुम्ही आराम खोरावं. तेच जरासं वाच हा? जरा. ए त्या मायची गांड जाऊ, त्या मला शिवाय वाचायचा. हा हा हा? जरा वाच जरा. काय कुठं रिपोर्ट येतो ते? कुठं पब्लिश कर. बघा मायची किती. गांड झाले तुम्ही छिनाच्या तिकडे उद्या. ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा, येतो उद्या. तू हा, भेट फक्त या, तुला या. कादा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू. फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? हे तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजचा अपमान कर. तू कोण अरे बाबा, तुला सांगितलं ना आमचा तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषा लिहिलं कसं मग? हा, मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिलं मग? मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा, मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार, ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा, मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक दिलं का? छिनार राणच्या तो लिहिलं ना कुतड्याची अवलाद. हा, ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं तुम्ही आहे कोणती वाटतं. बुद्धिमत्ती तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना? आम्हाला शहाणपण शिकवराला. हा, शहाणपणा नाही शिकवत. वाचाय जरा कष्ट घ्या. हा, अरे सगळं वाचलं मी. शहाणपणा शिकव मला. बरं, किती पानाचं पुस्तक आहे? हा, किती पानाचं पुस्तक आहे? त्यावेळेला पुस्तक किती पानाचं आहे रे भरव्या? हा, 65 पानाचं पुस्तक आहे त्यावेळेला. 66 पानाचं, 72 पानाचं. म्हणजे एक बरोबर किती काहीतरी सांग? ठरवा. 72 पानाचं पुस्तक. हो, एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते हे सांग ना आहे ना आता हातात. तू म्हणाला किती पानाचं? 72 पानाचं म्हणलं तुला मी. हा, मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 1.5 तास लागतात ते हे वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा, शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि मग तुला अनादर दलाल आहे करणं का? हा दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार? तुम्ही असाल दलाल. ए त्या मायची टन्ना होत्या मग कुतळ होत्या बायकोले मी घाल दलाल भडव्या रे म्याना वेळ का अरे बाबा, हे संस्कार दिलेत का तुला?
हा? काय बोलतोय काय संस्कार शिकवतो रे चिनादानच्या त्या मायची गाण होती हा? ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. तुला मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार तुला घरी भेटणार तू माझ्या घरी थांब जरा. राजेंद्र नगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप तू काय चांगलं देशील रे येतात. तू हा? जीप कापून टाकीन मी. बरं बरं बघूया की. हा. या उद्या जीप कापायला. येतोच मी थांब जरा तू या उद्या या. थांब तुला आता रोज तुला तू माझ्या होतील 100 पोस्ट ठेवून थांब जरा नंबर देतो. बरं बघूया की बघूया. काय बघतो रे लवड्या बघूया. काय बघतो त्या मायची गाण होत्या काय बघतो तू तेच बघूया उद्या काय किती हे आहेत का नाही उद्या बघूया आपण. तुला सांगतो छिनाचे थांब जरा